नमस्कार. वर्ग 5वा विषय आहे परिसर अभ्यास 1. पाठ क्रमांक 14. पाठाचं नाव वाहतूक. तर वाहतूक हा पाठ आपल्याला आज इथे पाहायचा आहे. तर पाहत असताना आपण काही प्रयोग करणार आहोत किंवा निरीक्षण करणार आहोत. ते कशाप्रकारे आपल्याला निरीक्षण करायचं आहे, कोणत्या वाहनातून प्रदूषण होते, कशामुळे होते, सायकल चालल्यानं प्रदूषण होते का, पायी चालल्यानं प्रदूषण होते का, किंवा स्वयंचलित वाहनातून आपण प्रवास केला तर कोणकोणत्या प्रकारचं प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, त्या इंधनाची कोणकोणते इंधन लागते, कशाप्रकारे लागते, आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. आपण आता सर्वात मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या साधनाचा आपण वापर करत असतो. आपल्या घरून किंवा आपल्या एखाद्या ठिकाणून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असलं तर आपण वाहतुकाचा काय करतो, नियमित वापर करत असतो. तर तोच पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पाठाचं मी वाचन करतो, सर्वांनी लक्ष द्या. मुलांनी आपण एक प्रयोग करूया. तुमच्या घरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर असणारे मित्राची किंवा मैत्रिणीचे घर, बगीचा, दुकान, शाळा इत्यादीपैकी एक ठिकाण निवडा. म्हणजे आपल्याला 1 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. त्यासाठी एक आपल्याला ठिकाण निवडायचं आहे आणि त्या ठिकाण निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. निवडलेल्या ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी चालत जा. पहिल्या दिवशी कशाने जायचं आहे, आपल्याला पायी चालत जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सायकलवर जा. दुसऱ्या दिवशी कशाने जायचं, आपल्याला सायकलनी जायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी स्वयंचलित वाहनाने जा. स्वयंचलित वाहनमध्ये कोणतं असू शकते, आपल्याला कार असू शकते, है ना, बायसिकल असू शकते, बाईक असू शकते, बरोबर आहे. हे करत असताना तुमच्या शाळेचे दप्तर नेहमी सोबत ठेवा. म्हणजे दप्तर, आपली जे बॅग आहे ते काय ठेवायचं, आपल्याला सोबत ठेवायचं आहे. पायी चालताना पण सोबत ठेवायचं आहे, सायकलनी जाताना पण सोबत ठेवायचं आहे, आणि स्वयंचलित वाहनाने जाताना सुद्धा दप्तर आपल्याला काय ठेवायचं आहे, सोबत ठेवायचं आहे. तिन्ही प्रवासाचा एकच मार्ग वापरा. आता खालील मुद्द्याच्या आधारे वैध नोंद करा. म्हणजे मार्ग आपला एकच असायला पाहिजे. वेगवेगळ्या मार्गाने जायचं आहे की आपल्याला नाही, पायी सुद्धा त्याच मार्गाने जायचं आहे, सायकलने सुद्धा आणि स्वयंचलित वाहनाने सुद्धा तेवढेच अंतर आपल्याला काय करायचं आहे, गाठायचे आहे. फक्त मार्ग आपला काय करायचा, एकच ठेवायचा आहे. तिन्ही दिवशी प्रवास लागलेला वेळ नोंदीत वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे. तर तुम्ही सांगा, कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वस्त साहित्य वाहून न्यावे लागते. स्वतः साहित्य वाहून न्यावं लागते. तर आपण पायी चालताना स्वतः काय साहित्य वाहून न्यावं लागते. कोणता प्रवास आरामदायक वाटला, कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला, धूर, आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासातून जास्त जाणवला. तर सायकलीतून धूर निघते का नाही, पायी चालताना धूर निघते का नाही, तर स्वयंचलित वाहनातून काय निघते, धूर निघू शकते, आवाज होऊ शकते. वरील नोंदीद्वारे तुमच्या लक्षात आले असेल की पायी चालत असताना जास्त वेळ लागतो व साहित्य वाहून नेण्यासाठी श्रम करावे लागते. मी आधी सांगितलं, पायी चालताना आपल्याला काय जास्त वेळ लागते आणि साहित्य काय करावं लागते, आपल्याला वाहून न्यावं लागते, त्यासाठी श्रम लागते, मेहनत लागते. वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. म्हणजे आपली काय असते, वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची आणि श्रमाची काय होते, बचत होते. त्याचबरोबर हे लक्षात आले असेल की स्वयंचलित वाहनासाठी इंधनाचा वापर करावा लागतो. या वाहतूक साधनामुळेच हवेचे व आवाजाचे प्रदूषण होते. म्हणजे स्वयंचलित वाहनामुळे काय होते, हवेचे आणि आवाजाचे काय होते, प्रदूषण होते. म्हणजेच वाहतुकीचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम आहे. आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याचे ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते. म्हणजे आधुनिक काळामध्ये, या गतिमान युगामध्ये आपल्याला वाहनाचा वापर करावाच लागते. त्यामुळे आपले श्रमसुद्धा वाचते आणि आपला टाईमसुद्धा वाचू शकते किंवा वेळ वाचू शकते. वेळ व श्रमाची बचत होते. व्यापार वाढीस चालना मिळते. जगातील विविध प्रदेश वाहतूकच्या सोयीमुळे एकमेकाशी जोडले गेलेले आहे. जागतिक स्तरावर देखील वस्तूची वाहतूक सहज व सोपी झालेली आहे. विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारलेले आहे. पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झालेल्या आहे. विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आलेले आहे. म्हणजे वाहतूकच्या सोयीमुळे जग कसं आलं आहे, जवळ आलेलं, तर एकमेकाशी काय झालेलं आहे, कनेक्टेड झालेलं आहे. आता तुम्हाला
चित्राचं निरीक्षण करायचं आहे. मी तुम्हाला चित्र दाखवतो किंवा पान क्रमांक 69वरती तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. चित्रातील निरीक्षण खालील प्रश्नाचे मुद्द्याचे उत्तरे वहीत लिहा. चित्रातील मुले कुठे थांबलेली आहे? कुठे थांबलेली आहे? रस्त्यावरती थांबलेली आहे की नाही? जिथे ती कशासाठी थांबली असतील? रस्ता काय करायचा आहे त्यांना? क्रॉस करायचा आहे की ओलांडायचा आहे. चित्रातील मुले काय करत आहे? कानाला काय करत आहे? कानाला हात लावत आहे आणि काही डोळ्याला हात लावते. म्हणजे आवाजामुळे आवाज कसा असन, त्या रोडवरचा कर्कश आवाज येत असन आणि धुळीमुळे डोळ्याला पण काय होते? जलन तयार झालेली असन. त्यांना कशामुळे त्रास होत असावा? त्यांना गाडी जी आहे ना, गाडीचा आवाज आणि धूळ यांच्यामुळे त्रास होत असावा. पानाचा तलजीदारपणा, पानाचा रंग, वनस्पतीची वस्तू. आता इकडे बघा, दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर या सर्व चित्रांवर तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि सहज आहे, सोपे आहे. थोडासा जर आपण आपला बुद्धीचा वापर केला तर आपल्याला त्या सर्व चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजून येणार. या निरीक्षणातून तुमच्या लक्षात आले असेल की वर्दळीच्या रस्त्यावर वाहनाची ये-जा सतत चालू असते. इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे वायूत असतात. तसेच धुरावाटे, कार्बन, शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या घटकांच्या अतिरिक्त झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो, आहे की नाही? तर अशा प्रकारे हवेचे प्रदूषण होत असते. हवा आपल्या डोळ्यांना दिसते का? नाही, पण मोठ्या प्रमाणात हवेचे काय होते? प्रदूषण होत असते. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी, वनस्पतीवर पुढील परिणाम होतात. आता परिणाम काय होतात ते आपल्याला पाहायचे आहे. श्वासन नलिका, डोळे व फुफ्फुसाचे विकार होतात. उदाहरणार्थ डोळे जळजळणे. झाडांचे पाने करपतात व गळतात. कोंब, अंकुर जळतात. झाडांची वाढ व विकास खुंटते. वन प्रदेशातून वाहनाची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोचतो. प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित होऊ लागतात. वाहना सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्षणं लागणे, मनोविकार इत्यादी परिणाम होतात. वाहतुकीच्या कोंडीत झाल्यास या परिसरातील हवेच्या आवाजाचे प्रदूषण वाढते. वाहनाच्या अपघातामुळे जखमी होणे, मृत्यू होणे, वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार घडतात. वाहतुकीचे वाईट परिणाम यांच्यावर वर्गात चर्चा करायची आहे. पायी जाणे, सायकलवर जाणे, खाजगी वाहन जाणे, सार्वजनिक वाहनान जाणे. खालील प्रसंगावरीलपैकी कोणते पर्याय निवडा. तर तुम्हाला या निरीक्षण स्वतः करायचं आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की जवळच्या अंतरासाठी पायी चालणे, तर थोड्या दूरवर जाण्यासाठी सायकलचा वापरणे अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. त्यामुळे स्वयंचलित वाहनाचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते. इतर वेळी सार्वजनिक खाजगी वाहनाचा वापर आवश्यकतेनुसार केल्यास वेळ व श्रम याची बचत होते. अशा रीतीने वाहतुकीचे वाईट परिणाम तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय आहे. कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे, वेळेच्या वेळी वाहनाची देखभाल दुरुस्ती करणे, शक्यतो सार्वजनिक वाहनाचा वापर करणे, आवश्यक तिथेच खाजगी वाहनाचा वापर करणे. तर अशा प्रकारे आपल्याला जर जवळ जायचं असेल तर आपण पायी जायला पाहिजे. थोडंसं दूर जायचं असलं तर आपल्याला सायकलचा वापर केला पाहिजे. आणि जास्तच दूर असेल तर आपण स्वयंचलित वाहनाचा वापर करू शकतो. खाजगी साधनाचा वापर न करता आपण कशाचा केला पाहिजे? काय केला पाहिजे? सार्वजनिक वाहनाचा वापर केला. सार्वजनिक वाहन म्हणून कोणते? बस आहे आपली, आहे ना. बसमध्ये सगळेजण एकाच बसमध्ये जाऊन आपला प्रवास करू शकतात. अशा प्रकारे आपण वाहतुकीच्या साधनाचा काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. आता वृक्षारोपण, वृक्ष लागवड, विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब, करंज इत्यादी भारतीय वृक्षाची लागवड व जोपासना करणे, स्थानिक पर्यावरणात जे वृक्ष सहज जुळून घेतात व जैवविविधता वाढण्यास त्यांची मदत होते. प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे, वाहनासाठी CNG किंवा LPG सारखे इंधने वापरे. आपण आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात कशावर आहे? पेट्रोल आणि डिझेलवरती गाड्या आहेत. तर आपण LPG आणि CNGचा काय केला पाहिजे? वापर केलेला पाहिजे. वाहतुकीच्या प्रदूषणावर उपाय यावर वर्गात चर्चा करायची आहे. जेव्हा तुमचे वर्ग सुरू होईल त्यावेळेस आपण या सर्व विषयावरती काय करू? चर्चा करू.
आता नेहमी लक्षात ठेवा, आपले पर्यावरण संवेदनशील असते, त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात. ते आपल्यासह सर्व सजीवासाठी हानिकारक असतात. प्रदूषण टाळणे अत्यावश्यक आहे. आवश्यक नाही, अत्यावश्यक आहे. आजच्या आधुनिक युगात आपण इंधनावर चालणारी वाहने, जहाजे, विमान वापरत आहोत. यापूर्वी वापरात असलेली जहाजे अशा प्रकारच्या यंत्रावर चालत नसत. ही जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत. त्यांना शिड्यांचे गलबत किंवा जहाज म्हणत. त्या काळात या जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरला. शिड्यांचे जहाज, आता इंधनावरती जहाज आहे, पहिले शिड्यांचे जहाज होते, आहे की नाही. वाऱ्यांच्या वेगाने ते चालत असत. बघा, आता सायकल वापराचे विविध फायदे. तुम्ही सायकल जर तुमच्याकडे असेल तर कोणकोणते फायदे आहे हे तुम्हाला मी आता सांगत आहे. सायकलमुळे शारीरिक व्यायाम होते, वाहनाची गर्दी होत नाही, पैशाची बचत होते, छोट्या छोट्या जागेत ठेवता येते, वेळेची बचत होते, स्वावलंबन तयार होते, प्रदूषण होत नाही, थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते, इत्यादी सायकलचे विविध फायदे आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. धन्यवाद.